नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित नारायणकर, ॲग्रोनॉमिस्ट, कॅन बायोसिस कंपनी पुणे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मांजरी या गावी। तर आज आपण आलेलो आहोत प्रसाद कुलकर्णी सरांच्या वांग्याच्या प्लॉटवरती। तर त्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की वांग जे इतकं चांगल्या प्रकारे त्यांच्या शेतातील उत्पादन आलेलं आहे तर ते कसं त्यांनी संपादित केलेलं आहे आणि त्यांना जो काही फळ पोखरणारी व शेंडे पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव त्यांच्या जो काही प्लॉटमध्ये होता त्यावर त्यांनी कशा प्रकारे मात केली। सर नमस्कार। सर, आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला शेंडे पोखरणारी अळी आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत होता, तर त्यासाठी तुम्ही काय केलं? ते ब्रिगेड म्हणून मी जेव्हा औषध दुकानात गेलो, विचारलं की यांची मला माहिती मिळाली। त्यावेळेला वांग्याची झाडं लहान होती, पण मला शेंडाळी भरपूर त्रास देत होती। मी बाकीची केमिकल पण भरपूर मारली होती, वेगवेगळे व्हरायटी चांगल्या कंपनीची आणून मारली होती। पण ज्यावेळेला मला दुकानदाराकडून ब्रिगेड मिळालं, ते फवारलं, त्याचे एक 8 ते 10 दिवसानंतर मला इतका चांगला रिझल्ट आला की नवीन जी अळी तयार होती, शेंडाळी दिसत होती, ती दिसेनाशी झाली, अजिबात क्लिअर झालं सगळं। आणि बऱ्यापैकी फुलं सेटिंग पण चांगली झाली अळी नसल्यामुळं, आणि झाडं फ्रेश झाली। तिथून पुढं मग पुन्हा हळूहळू त्यांची औषधं मी वापरत गेलो। मग मार्केटला गेल्यानंतर असं लक्षात आलं की की असं शेंड्याला थोडं वांग हिरवट पाहिजे, हिरवं कलरमध्ये पाहिजे आपल्याला। बाकीच्यांचं थोडं तांबूस येत होतं, माझं हिरवं येत होतं। पण त्याच्यानंतर पण मी अजून सुडोमिलास्टिनचा पण स्प्रे घेतला दुकानदाराचा एक। मग त्यावेळेला बाजारात गेल्यानंतर लक्षात आलं की माझ्या वांग्यात आणि त्यांच्या वांग्यात फार फरक आहे। मी असा सल्ला प्रत्येक जणाला दिला आहे पुन्हा बाजारामध्ये, सुडोमिलास्टिन वापरा। शेंड्याला अजिबात म्हणजे भुरीचा वगैरे आपण म्हणतो तसा कुठलाच प्रादुर्भाव प्लॉटमध्ये नाही। तर दादा, तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना जे काही वांग पिकातील उत्पादन घेतात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? एकदम भारी, एकदम औषध आहेत यांची। तुम्ही ब्रिगेड घ्या अळी जास्त असेल तर, आणि भुरे करप्या असेल तर तुम्ही सुडोमिलास्टिन घ्या, काही प्रॉब्लेम नाही। मी ब्रिगेड खालून सुद्धा सोडले, एखादी मर होत होती, पूर्ण कुठं सुद्धा तुम्हाला मर दिसणार नाही प्लॉटमध्ये, एकदम क्लिअर कट झाला आहे प्लॉट। अजून 2-3 प्रोडक्ट आहे मी वापरणार आहे, त्याचे रिझल्ट पण चांगलेच असणार आहेत, त्यात काय वाद। तर दादा, तुम्ही कॅन बायोसिस कंपनी बरोबर जोडलेला आहात, असंच आपण पुढे शेतकऱ्यांसाठी चांगले कार्य करत राहू आणि तुम्हाला जे काही वांग्यातील उत्पादन आहे ते चांगलं मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आपण जे काही आहे तर असेच पुढे एकमेकांच्या सोबत राहू। धन्यवाद।